मी मराठीत बोलतो, सर्वांना समजेल ना? सर्वांना माझा नमस्कार. द ब्राईट इंग्लिश स्कूलचे संचालक, आमचे मित्र मुंबई सर, माझ्या समवेत आलेले प्रताप सर, पत्रकार रियाज सर, या जयंती कमिटीचे कोषाध्यक्ष आणि शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्या समोर एक संवाद करण्यासाठी आलेला आहे. मुखेड तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एक वेगळ्या पद्धतीने आम्ही साजरी करत आहोत. हल्ली जयंती म्हटलं की डीजे येतो, त्याच्यामध्ये नाचणं येतं. त्यासाठी ह्या वर्षी आम्ही तो बंद केलेला आहे. नाचून नाही तरी वाचून आपल्याला जयंती साजरी करायची. मित्रांनो, जोपर्यंत आपण वाचनाकडे वळत नाही, मला खूप अभिमान वाटला. मुखेड तालुक्यामधली मला पहिली शाळा पाहायला भेटली. कंटिन्यू मी 3 दिवस सगळ्या शाळांना भेटी देतो. कुठं विद्यार्थी कमी आहेत, कुठं शिक्षक कमी आहेत. मुंडे सरांचं खरंच मनापासून मी अभिनंदन करतो की इतकी सुंदर त्यांनी तो निवेदन केलंय. इतका निसर्ग बाहेरून आलाय. बोलके विद्यार्थी इथं मला दिसत आहेत. खरंच मुंडे सर, तुमचं मनापासून आभार आहे. मुंडकर सर ना, सॉरी सर, मुंडकर सर. सांगण्याचा उद्दिष्ट मित्रांनो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती समजलोय, बाबासाहेब किती जणांना माहित आहे, आणि ही माहिती करण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. बाबासाहेब आपण फोटोत पाहिले, बाबासाहेब आपण पुतळ्यात पाहिले. बाबासाहेब ना पुतळ्यात आहेत ना फोटोत आहेत. बाबासाहेब आहेत फक्त कुठे? फक्त पुस्तकामध्ये. ज्यांनी हातामध्ये पुस्तक घेतले त्याचं मस्तक ठिकाणावर आले, आणि ज्याचं मस्तक ठिकाणावर आले ते कुणापुढे नतमस्तक झालेलं नाही. तुम्हाला जर स्वावलंबी व्हायचं असेल, स्वतःच्या मनोगतामध्ये जर ताकद निर्माण करायची असेल, तर वाचनाशिवाय पर्याय नाहीये. वाचाल तर वाचा. येणारा स्पर्धा अतिशय भयानक परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, जो कोणी भाषण करेल तो घुमल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला वाघ बनायचंय. एक दिवस या भारताच्या शासनकर्ती समाधीवर आपल्याला राज्य करायचं असेल तर वाचल्याशिवाय पर्याय नाही. मित्रांनो, IAS UPS ची तयारी करत असताना बाबासाहेब 18 तास अभ्यास करायचे. एका हाताला कळ लागली तर दुसऱ्या हाताने ती लिहायचे. बाबासाहेबांचा जर त्याग तुम्ही जर डोळ्यासमोर ठेवला, बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनातला हर एक क्षण त्यांनी इथल्या शोषित पीडित मानवांसाठी त्यांनी केलेला आहे. आणि त्यांचे जीवन पूर्ण आपल्यासाठी त्यांनी झिजलेले आहे. आणि या भारताला संविधान दिलेलं आहे. त्या संविधानानेच मी आज तुमच्या समोर बोलत आहे. आणि आज तुम्ही ताकमानाने आज इथे बसलेले आहात केवळ बाबासाहेबांच्या पुण्यामुळे. हे आपल्याला विसरता कामा नये. हे विसरू नये म्हणून आपण जे वाईट दिशेने चाललेलो आहोत. आज मोबाईल आपल्या हातात आलेला आहे. रील्स आपण पाहतोय. ही रील्स आपल्याला कुठे घेऊन चालली ही आपल्याला माहित नाहीये. इतके आपण भयभीत झालेले आहोत, ताणतणाव झालेले आहोत, रागीष्ट झालेले आहोत. केवळ त्या रील्समुळे तुम्ही मोबाईलला बाजूला ठेवा आणि हातात पुस्तक घ्या. तुम्ही तुमचं भविष्य खूप मोठे उच्च शिखरावर चालल्याशिवाय तुम्ही राहू शकणार नाही. जोपर्यंत तुमच्या हातात पुस्तक येणार नाही तोपर्यंत तुम्ही माणूस नाही. तुम्ही अनेक महापुरुषांची उदाहरण पहा. APJ अब्दुल कलामांचे अनुकरण करा. APJ अब्दुल कलाम त्यांना एक पुस्तक पुढे घेऊन गेलं. त्यासाठी अनेक महापुरुषांचं तुम्ही डोळ्यासमोर ठेवला तर तुम्ही तुमचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय
पोहोचल्याशिवाय तुम्ही राहू शकणार नाही आणि या देशाच्या उच्च शिखरावर तुम्ही पोहोचल्याशिवाय राहू शकणार नाही. मोबाईल मध्ये अनेक मुलं ग्रस्त झालेले आहेत. मी एक छोटस उदाहरण देतो. 5वीतला मुलगा रील्स पाहत होता. पाहता पाहता फोन आला आणि ते आईने मोबाईल काढून घेतला. तो विद्यार्थी इतका त्या रील्स मध्ये मग्न झाला. आईचा फोन आला, आईने मोबाईल काढून घेतला. आई बोलत होती, तो आईला फोन मागत होता. आई चल तू देत नाही, अभ्यास कर एवढंच म्हटली आणि तो इतका त्याच्या मनामध्ये सैतान निर्माण झाला, इतका रागीट झाला आणि हातात कोपऱ्यामध्ये बॅग होती. आई मला मोबाईल देतोस की नाही? नाही. आणि बॅग घेतला आणि आईच्या डोक्यात मारला. आई जागीच लांब पडली. बघा मित्रांनो, आपण पुन्हा दिशेने चाललो आहोत. मोबाईल किती घातक आहे याचं सांगण्याचं उदाहरण म्हणजे आपण आपल्याला जो वेळ भेटत आहे ते जर तुम्ही पुस्तकात टाकत असाल तर तुम्ही कुठेतरी चांगल्या मार्गाने जात आहात. मोबाईल जर घेत असाल तुम्ही चुकीच्या कुठेतरी वाईट दिशेने जात असाल. सांगण्याचा उद्दिष्ट एवढाच की आम्ही जे उपक्रम तालुक्यामध्ये राबवतोय 18 तास अभ्यासक्रम, हा 18 तास अभ्यासक्रम अतिशय तुमच्या जीवनामध्ये एक परिवर्तनाची सकाळ दिनांक 13 तारखेला उगवणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही जर सहभाग नोंदवला तर तुमच्या जीवनामध्ये खूप मोठी क्रांती होणार आहे. आणि वाचक वर्ग मुखेड तालुक्यामधून आपल्याला महाराष्ट्राला दाखवायचं आहे की मुखेड हे वाचनाचं सगळ्यात मोठं केंद्र कुठं असेल तर वाचक वर्ग मुखेडला असेल असं आपलं नाव महाराष्ट्रामध्ये कोरलं जाणार आहे. तर दिनांक 13 तारखेला सकाळी 6 वाजता 18 तास अभ्यास उपक्रमाचं सुरुवात होणार आहे. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत, रात्री 12 वाजेपर्यंत, रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 18 तास पूर्ण कधी होतात? सकाळी 7 ला बसलो, 6 ला बसलो तर संध्याकाळी 12 वाजता आपल्याला अभ्यास करायचा. तुम्हाला निश्चय करायचा आहे मी किती तास अभ्यास करू शकतो, मी किती तास बसू शकतो, हे काउंटिंग तुम्हाला करायची आहे. 13 तारखेला माझ्यामध्ये क्षमता किती आहे, मी अभ्यास किती वेळ करू शकतो, माझ्या हातात किती वेळ पुस्तक राहू शकतं, हे तुम्हाला एक सुवर्ण संधी आम्ही घेऊन आलेली आहे 13 तारखेला की मी किती तास बसू शकतो, माझ्या हातात किती तास पुस्तक टिकू शकतो आणि ते पुस्तक मी वाचलेलं आणि माझ्या डोक्यात किती तास जाऊ शकतो ह्याचे तुम्हाला सुवर्ण संधी आम्ही 13 तारखेला घेऊन आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास म्हणतात पण बाबासाहेब 24 तास अभ्यास करायचे. बाबासाहेबांचा सेवक, बाबासाहेब दिल्लीला असताना बाबासाहेबांचा सेवक जेव्हा बाबासाहेब अभ्यासाला बसायचे तो सेवक कधी निघून गेला बाबासाहेबांना माहित राहायचं नाही. आणि तो सेवक सकाळी संध्याकाळी गेलेला सेवक सकाळी येऊन पाहतो आणि बाबासाहेबाला त्याच अवस्थेत पाहतो. म्हणजे बाबासाहेब 24 तास अभ्यास करायचे की त्यांना एक ह्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये एक नवीन सकाळ आणायची होती आणि ती सकाळ संविधानाच्या माध्यमातून आलेली आहे. आणि ती उद्याची सकाळ तुम्ही आहात, तुम्ही उद्या भारताचे सहकार आहात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वाचनाकडे वळा. वाचन हे अतिशय माणसाला घडवू शकतं. याच माध्यमातून हे 18 तास अभ्यासाचं आयोजन या मुखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत. माननीय लक्ष्मण केंद्रे साहेब त्यांनी एक निश्चय केला की आपल्या तालुक्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र हे खूप दूर गेलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्राची त्यांनी पाहिला, अभ्यास केला की विद्यार्थी खूप चुकीच्या दिशेने चाललेले आहेत. त्याच माध्यमातून 5000 विद्यार्थी बसण्याची संकल्पना त्यांनी केलेली आहे आणि त्यांच्या या कार्याला मुखेड तालुक्यातील सार्वजनिक जयंती मंडळ हे त्यांच्या सोबत आम्ही काम करणार आहे. 13 तारखेला हे खूप मोठं तुम्हाला त्या ठिकाणी जिल्ह्याचे आयजी साहेब असतील, तुम्हाला सुंदर असं मार्गदर्शन लाभणार आहे. त्याच कार्यक्रमामध्ये आपल्या तालुक्याचे हृदयरोग तज्ञ, सर्पदंश तज्ञ डॉक्टर दिलीपरावजी पुंडे साहेबांनी एक आम्हाला मेसेज टाकला की ध्यान साधना, विपश्यना हे त्याच्यामध्ये त्यांनी 1 तासाचं ऍड करायला लावला. विपश्यना म्हणजे काय की आपण एकाग्रत चित्त म्हणजे
शिकवलेलं तुमच्या डोक्यात बसतंय का नाही यासाठी ते विपश्यना 1 तास आपल्याला तिथं मार्गदर्शनासाठी तज्ञ शिक्षक लाभणार आहेत. दुपारच्या सत्रामध्ये स्पर्धा परीक्षेचे तज्ञ शिक्षक लाभणार आहेत. यासाठी या कार्यक्रमामध्ये जर तुम्ही सहभाग नोंदवला उद्याचे खूप मोठे तुम्ही एक मुखेल शहरातले एक साक्षीदार ठरणार आहात आणि त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला बसल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र दिलं जाईल आणि बाबासाहेबांचे पुस्तक दिलं जाईल. त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सरांकडे नोंदणी द्या आणि आम्हाला जास्तीत जास्त द ब्राईट शाळेतून जास्तीत जास्त विद्यार्थी जर आम्हाला भेटले तर आम्ही अजून एक डिसिजन घेतलेला आहे. ज्या ज्या शाळा जास्त आमच्या या उपक्रमामध्ये भाग घेतील त्या शाळेला एक वेगळा सन्मान दिला जाईल आणि जी शाळा उत्कृष्ट अशा त्या 18 तासामध्ये जर सहभाग नोंदवला आणि तिथे त्यांचे विद्यार्थी नाही शिक्षक आणि शिक्षिकेने पण त्या 18 तासामध्ये बसायचं आहे तर जास्तीत जास्त या शाळेतले विद्यार्थी जर आपल्याला सहभाग नोंदवला तर खूपच सुंदर असा कार्यक्रम होईल. आणि द ब्राईट इंग्लिश स्कूलचे मुडकर सरांनी आम्हाला बोलून माझा सन्मान केला, माझ्या सहकाराचा सन्मान केला आणि इथल्या सर्वांनी तुम्ही मला समजून घेतला आणि जे समजलेलं थोडंसं डोक्यात जर घेतलात आणि 13 तारखेला या उपक्रमामध्ये तुम्ही सहभाग झाला तर मी माझं हे बोललेलं भाषण जे मनोगत तुमच्यासोबत केलेलं हे खरंच कुठेतरी साफल्य झालं मी समजतो. आणि सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचं हे मी माझं बोलत चाललेलं मनोगत मी इथंच थांबतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व इथल्या टीमचं मी मनापासून धन्यवाद करतो. थँक्यू सर.